डेंजरस बॅट्समॅन होता, तो दुबईला जाणार होता त्याच रात्री. तर त्यांची इच्छा होती की 12वा खेळाडू पाठवायचा. दोन्ही संघाच्या खेळाडू 12वा खेळाडू पाठवायचा मंचावर नाव सांगण्यासाठी. ओमकार देसाई आणि प्रीतम परब. बाबा ओमकार देसाईचं अख्ख्या मुंबईमध्ये, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, अख्ख्या महाराष्ट्राच्या बाहेर नाव आहे हा मिलिंद सर. ओमकार देसाई आणि ब्रँड अँबॅसेडर आहेत ते टेनिस क्रिकेट जगतातील. ते म्हणजे ओमकार देसाई सर. व्हेरी डेंजरस बॅट्समॅन, गोलंदाज, टिचून मारा करणारे. ओमकार देसाई आणि ओमकार देसाई नॉन स्ट्रायकर आणि स्ट्रायकर असतील ते प्रीतम. 3 षटकाचा सामना, सेमीफायनलचा सुंदर असं मैदान. सामना सुरू होण्याचा पंचाचा इशारा. सलामीचे गोलंदाज नाव सांगायचं आहे आदर्श स्वतःचं पहिलं संघाचं पहिलं षटक घेऊन येतं आदर्श. सेमीफायनलचा सामना 30 षटकाचा म्हणजे 18 चेंडूमध्ये बघूया खांदेरी किंग्स किती धावा काढतायत पाटील साहेब. ओमकार देसाई. एक आता ताजी बातमी आलेली आहे. जो पप्पा आहे आता भूमीत पालशेतकरांचा 15 किलो चिकन पातवाडी फायनल मध्ये प्रवेश केल्याबद्दल संघासाठी त्याने डोनेट केलेला आहे. धन्यवाद. आता मात्र आणि चांगला चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता पाटील साहेब, परंतु निर्धाव असा चेंडू, पहिला चेंडू आदर्शाने निर्धाव काढलेला आहे. मी मगाशी सांगितलं आदर्श हा एवढा चांगला गोलंदाज आहे, जबरदस्त गोलंदाज. मागच्या फलंदाजी गोलंदाजी ऑलराऊंडर प्रभाकर मास्टर प्लेअर खेळाडू तो म्हणजे आदर्श. दुसरा चेंडू लागतोय, दुसरा राईट ओव्हर देखील मारा करतील आदर्श. फुलटा चेंडू लेगच्या टोळावला आहे, बघूया. नाही, दुसरी धाव सुद्धा काढलेली आहे. 2 खातं खोललेलं आहे स्वतःच संघाचं. धावसंख्या पोहोचलेल्या 2 बिनगडी बाद. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर जातो तो म्हणजे आदर्श. प्रीतमने 2 धावांनी खातं खोललेलं आहे. 2 चेंडू मध्ये 2 धावा झालेल्या आहेत मिलिंद सर. आदर्शाचा तिसरा चेंडू राईट ओव्हर देखील मारा करतील प्रीतम यांना. बघूया प्रीतम आपल्या संघासाठी किती धावा काढतायत. हा सेमीफायनल सामना आहे आणि यॉर्करमध्ये चेंडू होता पाटील साहेब, टॅप केला परंतु काय चेंडू एकच धाव झालेली आहे आणि 3 चेंडू 3 धाव. मी मगाशी सांगितलं होतं 45 ते 46 धावा जमतील, पण अजून 15 चेंडू आहेत हो त्यांच्या हातामध्ये. कधी काय कायापालट होऊ शकतो. पुन्हा एकदा आदर्श आपल्या बॉलिंग मार्कवर चौथा चेंडू टाकतोय. पुढचा चेंडू आदर्शाचा राईट ओव्हर विकेट मारा करतील ओमकार देसाई. रिवर्स मारण्याचा प्रयत्न, निर्धाव असा चेंडू, काही समाधान ओमकार यांना. चेंडू निर्धाव आहे. 4 चेंडू मध्ये फक्त 3 धावा जमवलेल्या आहेत. पुन्हा एकदा आदर्श 5वा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतं. राईट ओव्हर यांना कोणी आउट जर केलं तर 200 रुपये पारितोषिक आलेलं आहे आदिल सागवेकर यांच्याकडून. ओमकार देसाईंना जर बाद केलं तर आदिल सागवेकर यांच्याकडे 200 रुपये पडते. पुढचा चेंडू आदर्शांचा राईट ओव्हर देखील मार्क करते ओमकार देसाई यांना. बघूया आणि पुढचा चेंडू आणि निर्णय कळवायचा आहे. प्लेअरला बघायचा आहे. दुखापत नाही, प्लेअर उठलेला आहे आणि पंचाचा इशारा चौकार. काय पाटील साहेब, चौकार मारला ओमकार देसाई यांनी. लेगचा पुढचा चेंडू होता. सिद्धेश शुगर ग्राउंड वरती याच ओमकार देसाईने पातवाडीच्या ग्राउंड वरती ही 1 लाखाची टुर्नामेंट ऑर्गनाईज केली होती भारतीय जनता पार्टीने. पाटील साहेब प्रेक्षक वर्ग आता वाढलेला आहे, जवळजवळ 80,000 प्रेक्षक. नाही, तुम्ही जरा गलत होताय. कॉम्प्युटर मध्ये बघा 1 लाखाच्या वरती गेलेले आहेत प्रेक्षक वर्ग. खूप मजा लुटतायत. खा बस पी बस कोलीवाडा.
कोणी बाउंड्री लाईनच्या बाहेर राहायचं आहे, प्रेक्षकांना मी विनंती करतो, नम्र विनंती करतो, सीमारेषेच्या बाहेर उभं राहायचं आहे आणि सर्व रावण साम्राज्याचे जे पाठीराखे आहेत त्यांनी बाउंड्री लाईनच्या बाहेर जायचं आहे. आणि हा मात्र खणखणीत गगनचुंबी षटकार. शॉट फॅन्टॅस्टिक बॅटिंग परफेक्ट ओमकार देसाई. मेरा अब हे गेंद शेष. मी काय सांगितलं होतं, आता 13 धावा पहिल्या षटकामध्ये आलेल्या आहेत, तर आता 2 षटकं बाकी आहेत. तुमचं काय मत आहे? आता बघूया, एका षटकामध्ये 13 म्हणजे 13 39 जवळजवळ मला वाटतं तरी तसं नका गणित करू, तसं नका. शेवटच्या चेंडू पर्यंत गणित आपण थांबूया. काय बोलतोय? मी काय म्हणतो, दुसरं षटक आता मार्गस्थ आहे आणि रॉकी संघाचा बॉलर कोण आहे? हे बॉलर कोण आहे? हो काय हंस, त्याचं नाव काय? अंश. अंश स्वतःच पहिलं संघाचं दुसरं राईट राऊंड विकेट मारा करतील ते. राईट लेफ्ट ओव्हर ओ चांगला चेंडू पाटीसाहेब निर्धाव. मी मगाशी सांगितलेलं की बघूया आता गोलंदाजी कितपर करतोय आणि कुठपर्यंत थांबवतोय. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर हंस लेफ्ट आर्मवर द विकेट. दुसऱ्या चेंडूचा सामना करतील प्रीतम. बघूया आपल्या संघासाठी अजूनपर्यंत काय सूर गवसला नाही प्रीतम यांना पाटीसाहेब. पुढचा चेंडू अंशचा चांगला चेंडू आणि फॉलो मध्ये झेल पकडला आणि बाद होतं. पहिला धक्का बसतोय. की आमच्या पातवाडीमध्ये त्यांनी 5 षटकार मारले होते. एक षटकामध्ये बिलाल आणि उमर खान त्यांनी दाखवली होती चमक. आणि त्यांचा एक होता डावकुरा फलंदाज मुन्ना म्हणून नाव होता, मुन्ना शेख. खतरनाक बॅटिंग केली होती. बघूया तिसरा चेंडू टाकतील अंश उमर खान याला आणि रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न केला परंतु तेवढा सूर गवसला नाही. एकच धाव. या एक धाव संघाची धावसंख्या होती ती 14. 3 चेंडू शिल्लक आहेत. उर्वरित दुसऱ्या षटकातील अंशांचे. काय बॉलिंग करतोय हंस, आपल्या संघासाठी नावाजलेला हंस. नावाजलेले फलंदाज सुद्धा आहेत ओमकार देसाई आणि उमर खान. बघूया ओमकार पुन्हा रिव्हर्स मारलेला आहे. आता बघूया आणि झेल बाद. आदिल फलंदाज मासा अडकलेला झालेला. काय गोलंदाजी केलेले आहेत. रिव्हर्स शॉट मारताना बाद झाले ओमकार देसाई आणि आदिल सागवेकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेले गोलंदाजाला. बघूया तर चांगला खेळाडू बाद झालेला आहे मिलिंद सर. आता उर्वरित आपल्या हातामध्ये फक्त 8 चेंडूचा गेम बाकी आहे. 8 चेंडू बाकी आहेत. रोहित यादव नवीन फलंदाज रोहित यादव आलेले आहेत. एक उंची कमी कीर्ती महान. काय म्हणता पाटील साहेब? रोहित यादव छोटा पटाका बडा धमाका असं त्याचं वक्तव्य आहे. हे म्हणजे आकाश चोपडा 4 चेंडू मध्ये पाटील साहेब 1 धाव देऊन 2 गडी बाद केले आहेत अंश याने. जबरदस्त गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी म्हणावं लागेल. आता बघूया रोहित पुढचा चेंडू
अंशाचा फुलटो चेंडू आणि मला वाटतं स्वतः गोलंदाज झेल पकडलेला आहे. खूप सुंदर गोलंदाज काय म्हणावं लागेल. गोलंदाजी अंश याने केलेला आहे. एक नंबर गोलंदाजी केल्या. मागच्या सामन्यामध्ये मनोरी 11ने 19 धावा फटकावल्या होत्या. ऐकूया एक मधुर संगीत. घेण्याची संधी आहे ती अंश यांना. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. बघूया हॅट्रिक साधतायत की नाही अंश हे. धावसंख्या आहे ती म्हणजे आलेले आहेत. 15. धावसंख्या आहे ती 15. निमिष आलेले आहेत. नवीन फलंदाज पाटील साहेब निमिष. बघूया आता या खेळाडूचं आपल्याला माहिती नाही सकाळपासून काय त्याने करामत केलेली आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे पाटील साहेब. दुसऱ्या षटकातील आणि धावा आहेत त्या 15. 14. सॉरी 14 धावा झालेल्या आहेत. एकच धाव दिलेले आहे. आता बघूया शेवटचा चेंडू निमिष आपल्या संघासाठी. बघूया हॅट्रिक साधतात की नाही अंश. शेवटचा चेंडू शिल्लक. दुसऱ्या षटकातील राईट आर्म लेफ्ट आर्म. चांगला चेंडू पाटील साहेब. निर्धाव असा चेंडू. काय काही संबंध गोलंदाजी नाही. अंश काय अप्रतिम गोलंदाजी गोलंदाजी केली म्हणावं यार. लागेल. आपल्या संघासाठी जबरदस्त अशा प्रकारे दुसऱ्या षटकाची समाप्ती. खरोखर एक चांगल्या मधुर चांगल्या संगीत. फलंदाजाला त्यांनी बाद केलं आणि एक धाव देऊन 3 गडी बाद केले पाटील साहेब अंश याने. खरोखर अप्रतिम गोलंदाजी केलेली आहे हंस याने. आणि सेमीफायनलचा सामना आता 2 षटकांमध्ये धावसंख्येत 14. 7च्या सरासरी. 7च्या सरासरी. पहिल्या षटकात 13 धावा गेल्या होत्या पाटील साहेब आणि ह्या षटकामध्ये फक्त एकच धाव आणि 3 गडी बाद. आणि मागच्या सामन्यामध्ये जो चमक दाखवलेला गोलंदाज तो म्हणजे महेंद्र शेवटचं षटक घेऊन येईल. म्हणजे काय त्याच्याबद्दल कधी गोलंदाज एका सामन्यामध्ये चमक दाखवतो कधी मग फेल अगोदरच्या होतो. सामन्यामध्ये महेंद्र यांनी खरोखरच डोळ्याचे पारणे फिटले होते. एवढी अप्रतिम गोलंदाजी केली होती आणि सामना जिंकला होता. मनवले संघाला त्यांनी पराभूत केलं. काय म्हणतात आता शेवट षटक घेऊन येते स्वतः महेंद्र. बघूया आता कशी काय गोलंदाजी करतोय तो. उमर खान आहे समोर. डेंजरस बॅट्समॅन. जसं डेंजरस बॅट्समॅन आहे तसा डेंजरस गोलंदाज सुद्धा आहे पाटील साहेब. काय म्हणता आता बघूया आता गोलंदाजीच्या बाजूने पारडं फिरतंय की फलंदाजीच्या बाजूने. कुछ नाही कहा जा सकता. पहिला चेंडू राईट ओव्हर द विकेट. महेंद्र उर्स उमर खान. चांगला लेगच्या शेट ओळवला आणि हा मला वाटतं षटकार. शॉट. फॅन्टॅस्टिक बॅटिंग. बस 6. फॅन्टॅस्टिक बॅटिंग. आणि धाव संख्या झाली ती 20. काही सांगू शकत नाही पाटील साहेब. कधी एका मी- षटकात 1 धाव तर कधी 19 धावा कधी 20 धावा. काय म्हणता मी मगाशी सांगितलेला हा डेंजरस बॅट्समॅन आहे. कधी पण कायापालट करू शकतो. महेंद्र. पुढचा चेंडू चांगला टोला उमर खान यांनी. बघूया एक धाव काढले. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न आणि सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. चांगली फेकी आणि बघूया पंचांचा निर्णय. पंचांनी निर्णय अजून दिलेला नाही. बघूया उमर खान स्ट्राईकला आणि पोहोचलेले मला वाटतं 2 धावा पाटील साहेब. या 2 संख्येत धावसंख्या होती ती 22. उर्वरित 4 चेंडू शिल्लक आहेत. आता 4 चेंडू मध्ये उमर खान. बघूया किती धावा करताय. राईट वरती विकेट मारा करतील महेंद्र. आता बघूया उमर यांना. खतरनाक बॅट्समॅन खतरनाक बॉलर आणि लेग त्याच्या मारण्याचा प्रयत्न होता परंतु हा निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी करतोय महेंद्र. सॉलिड कमबॅक केलेला आहे. 2 चेंडूमध्ये 8 धावा दिल्या होत्या तो पण तिसऱ्या चेंडूवरती सॉलिड कमबॅक केलेला आहे. चौथा चेंडू टाकतील महेंद्र. लेफ्ट ओव्हर द विकेट उमर खान. बघूया चांगला मारते बरं परंतु हाही चेंडू निर्धाव. काय गोलंदाजी करतोय महेंद्र. फसवा चेंडू टाकला होता. उमर खान लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू कट होऊन सर्व विकेट हातात निर्धाव असा चेंडू. बघूया 5वा चेंडू टाकतील महेंद्र. राईट ओव्हर द विकेट. राईट लेफ्ट ओव्हर द विकेट उमर खान यांना आणि हा सुद्धा चेंडू निर्धाव. काय गोलंदाजी. बॅक टू बॅक 3 डॉट बॉल. जसं मी म्हणालो
विनोद पाटील यांनी मंचावर बसायचं आहे. पाटील साहेब माझे आवडते बॅट्समॅन, गोलंदाज, फलंदाज आणि शेवटचा चेंडू. क्लब संघाचे शेवटचा चेंडू विनोद मार्गस्थ पाटील. महेंद्र यांचा. उमर खान याला बघूया, लेफ्ट हँड ओव्हर द विकेट आणि हा उमर खान यांनी मारलेला आहे आणि एक धाव काढलेली आहे. बघूया 2 धावा आणि या 2 धावेवर समाधान मानावं लागेल मला वाटतं आणि संघ धाव संख्या पोहोचते ती 24-25 धावांचा आवाज ठेवलेला आहे. काम 25. रॉकी 11 संघाला 3 षटकांमध्ये पाटील साहेब 25 धावा दिलेल्या आहेत. त्या माझा अंदाज खोटा ठरवलेला आहे ओमकार देसाईने आणि उमर खानने, कारण का 45 आणि 46चा मी टार्गेट ठेवला होता आणि त्या धावा झालेल्या आहेत फक्त 24. जवळजवळ 25 धावा कमी पडलेल्या आहेत. मिलिंद सर, तुम्ही बोललेत की 45-50 धावा होतील, पण पाटील साहेब फक्त 24 धावा म्हणजे गोलंदाजी एवढी सुंदर केली रॉकीला संघाकडून महेंद्र आणि अंश याने की डोळ्याचे पारणे फिटले सगळे प्रेक्षकांचे. खूपच सुंदर गोलंदाज, चांगले फलंदाज ओमकार देसाई, उमर खान यांना चकमा देऊन फक्त 24 धावा म्हणजे 18 चेंडू आणि 25 धावा काढायच्या. तर तुम्हाला काय म्हणायचं आहे? काय बॉलिंग केलीस महेंद्र, तो जबरदस्त गोलंदाज आहे. पाटील साहेब आता हा सेमीफायनलचा सामना आहे. 18 चेंडू आणि 25 धावांची गरज दिली आहे ती रॉकी इलेव्हन संघाला. चांगली गोलंदाजी टाकली रॉकी इलेव्हन संघांनी. तुम्हाला काय म्हणायचं आहे? समोरचा पण संघ तसाच असेल ना हो, एवढ्यापर्यंत पोहोचलाय सेमीफायनल मध्ये. यानंतरचा होणारा फायनलचा सामना असेल, याच्यातून कोण विजयी होईल तो पातवाडी स्पोर्ट क्लब यांच्याबरोबर खेळण्यात येईल. फायनलचा सामना, मेगा फायनल. जर पातवाडी संघाने फायनल मारली तर सागर वासावे यांच्याकडून 5 किलो चिकन, उत्तम पालशेतकरनी 15 किलो चिकन, काल अरुण पांडुरंग कोली यांनी 10 किलो चिकन, म्हणजे असं जवळजवळ जरा म्हणजे 30 किलो चिकन तर पहिलाच झालं, म्हणजे चौकस होतील पातवाडीमध्ये. सागर वासावे ना, कृपया 12वा खेळाडू पाठवायचा आहे. यांच्याकडून 5 किलो चिकन. उत्तम पालशेतकर यांच्याकडून 15 किलो चिकन. 5-15 हो गया 20 और 10 किलो चिकन अरुण कोहली के तरफ से. हो गया 30. आता भरीमार होईल. आता बीएसए बॉक्स अजून लागलेले नाहीत. आता मॅच जशी चालू होईल, जर बॉलर थ्रो बॉल टाकला तर नो बॉल घोषित करण्यात येईल, याची नोंद घ्यायची आहे पंचांनी आणि सर्व खेळाडूंनी, सर्व कर्णधारांनी. आणि 12वा खेळाडू जर आतमध्ये शिरला तर 5 धावाची पेनल्टी आहे, याची नोंद घ्यायची. आणि सर्व जेवढे प्रेक्षक वर्ग आहेत ते बाउंड्री लाईनच्या बाहेर उभं राहायचं आहे. हा सेमीफायनलचा सामना आहे, अडथळा निर्माण झाला नाही पाहिजे. आणि रावण साम्राज्य चषकचे जेवढे पाठराखी असतील त्यांनी बाउंड्री लाईनच्या बाहेर जायचं आहे प्रत्येक खेळाडूंनी. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं मी इथे सहर्ष स्वागत करतोय. प्रेक्षकांना विनंती आहे की त्यांनी बाउंड्री लाईनच्या मागे थांबायचं आहे. प्रेक्षक वर्ग जेवढा पण आहे बाउंड्री लाईनला चिकटलेला त्यांनी थोडंसं मागे थांबायचं आहे. इथे रावण साम्राज्य चॅरिटेबल ट्रस्ट यांच्याकडून आयोजलेल्या रावण साम्राज्य चषक सागर वासावे यांच्याकडून पातवाडीचा फायनल मध्ये 5 किलो चिकन. रावण साम्राज्य चषक 2025 आयोजक श्री संतोष भाऊ धस यांच्याकडून मी सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आणि इथे मान्यवर राहुल घोडे, गणेश पाटील, अमन आलेले सोहन घोडे, स्वतःचं पहिलं संघाचं पहिलं षटक घेऊन अमन, अविन राज आणि दादा सूरज मायंगडे, तुम्ही जे आयोजन केलेलं आहे पार्टिसिपेट. विनायक यांनी स्वतःचं खातं खोललेलं आहे, संघाचं खातं खोललेलं आहे. जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे ती. या स्पर्धेत सहभाग घेतलेल्या सर्व कर्णधारांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचंय. स्पर्धेत जेवढे पण कर्णधार होते तेवढ्या संघाचे लास्ट डिसिजन फिल्डिंग सेटिंग करायची. मी लवकर पंचांशी वाद घालायचा नाहीये.
पंचांशी वाद घालायचा नाहीये. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील, अन्यथा तुम्हाला पेनल्टी लावण्यात येईल. या गोष्टीचं भान ठेवायचं आहे. सामन्याला अगोदरच विलंब झालेला आहे, कृपा करून सहकार्य करायचं आहे. सर्व बाकी सहभागी खेळाडूंनी झालेले जेवढे पण कर्णधार आहेत, सहभागी कर्णधार, संघाचे कर्णधार, त्यांनी मंचावर यायचंय. एक सन्मान तुम्हा सर्वांचा केला जाईल तुम्ही पार्टिसिपेट केल्याबद्दल. संघात या स्पर्धेत सहभाग हर्ष. घेतलेले कर्णधार हर्ष आहे स्ट्राईकवर. हर्ष स्ट्राईक घेतील. हर्ष एक धाव, एक बॉल, एक धाव काढलेली आहे. गोलंदाज रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न, परंतु काय बॅटच्या खाली लावून एकच धाव, या एक धाव समान. हर्ष यांना संघाची धावसंख्या वाढते ती 2. जिंकण्यासाठी 3 षटकांमध्ये 25 धावांची गरज दिली ती रॉकी संघाला. पुढचा चेंडू. एक छोटंसं आव्हान आहे 25 धावांचं. मला वाटतंय विनायक आपण- जर स्ट्राईकवर राहील तर त्याच्यासाठी विनायक 4 किंवा 5 चांगला चेंडू फटका मारलाय. एक धाव काढली. बघूया दुसऱ्या प्रयत्न, आणि मला वाटतं नाही, एकच धाव. एक धाव सुंदर क्षेत्रक्षण म्हणावं लागेल. एक धाव समाधान मानावं. विनायकाला संघाची धावसंख्या आहे ती 3. बिनगडी बाद 3 धावसंख्या. सेमीफायनलचा सामना रॉकी 11 विरुद्ध खांदेरी किंग्स. पुढचा चेंडू बघूया. चांगला मारण्याचा प्रयत्न, पुरेपूर हुकले आणि निर्धाव चेंडू. आडवा पट्टा फिरवलेला होता, पण चेंडू त्याच्या मनात काहीतरी वेगळंच होतं, तो किपरच्या हातात पोचला. पुढचा आणि चेंडू. पुढच्या चेंडूसाठी सज्ज. अमन यांचा पुढचा चेंडू. हर्षांना लेगच्या दिशेने टोळवलाय. बघूया, आणि मला वाटतं चौकार. खूपच सुंदर फटका. पाटील साहेब, एक चौकार ठोकला आहे, तुम्हाला काय म्हणायचं आहे? माका माईक नाही. नाही, जरा सुरुवात जरा चांगली झालेली आहे, पण गोलंदाज देखील चांगले आहेत या संघाचे. ऐकून घ्या. पुढचा चेंडू अमन यांचा. चांगलाच फटका मारलेला. बघूया झेल होते की नाही, आणि झेल बाद. पाटील साहेब, पहिला धक्का बसतोय तो रॉकी संघाला. देऊन एक गडी बाद केलाय तो हॅलो. अमन याने. 7 धाव झालेले आहेत पाटील साहेब. आता 2 षटक शिल्लक आहेत. 2 षटकांमध्ये 18 धावांची गरज, म्हणजे 9च्या सरासरीने खेळावा लागेल तो रॉकी संघाला. काय म्हणता पाटील साहेब? 2 षटक आणि 18 धावा. काही सांगू शकत नाही. गोलंदाज बघूया किती सकाळपासून कसे काय गोलंदाजी केले मला माहिती नाही आहे, परंतु एकदम सुरक्षितचा सामना होईल, याच्यामध्ये काही दुमत नाही. मला वाटतं खूपच रंगतदार सामना सेमीफायनलचा. खांदेरी किंग्स वर्सेस रॉक 11 सेमीफायनलचा सामना. प्रेक्षक वर्ग खूप जमलेले आहेत सामना पाहण्यासाठी. आता बघूया दुसरे षटक कोण घेऊन येत आहेत रॉक 11 संघाकडून. जर या पहिल्या चेंडूत विनायक जर तू षटकार मारलास तर आयोजकाकडून तुला 500 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक. फकीरा स्वतःच पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन येत आहेत.
विनायक यांना स्ट्रायकर विनायक बघूया चांगला चेंडू काही समजलं नाही विनायक यांना ऑफच्या दिशेने टोळण्याचा प्रयत्न केला होता परंतु निर्धाव असा चेंडू फकीरा यांचा बघूया विनायक आपलं पारितोषिक गमावलेलं आहे. विनायकसाठी अजून एक संधी. पुढच्या चेंडूवर एक षटकार आणि 500 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक आयोजक श्री संतोष दुसरा धस चेंडू. यांच्याकडून. फकीरा यांचा दुसरा चेंडू विनायक यांना स्ट्रायकर विनायक एक धावकरी फलंदाज आणि मारलेला आहे बघूया आणि उत्कृष्ट असा षटकार. विनायक तुमचा सर विनायक यांना एक धावकरी फलंदाज विनायक षटकार ठोकला होता आता बघूया पुन्हा लेग तसे मारले परंतु आणि झेल बाद बघूया सूरज आपल्या संघासाठी किती कमालीची कामगिरी करतोय. विनायक तुझं रोख रक्कम पारितोषिक हे तू मॅच नंतर तीन- सन्मान सोहळ्यामध्ये घेऊन जाऊया ही तुला विनंती आहे. दरम्यान आता 3 चेंडू शिल्लक आहेत आणि आदर्श एक अष्टपैलू खेळाडू विनायक दादा रॉकी इलेव्हन संघाचे आदर्श बघूया त्यांनी अगोदर सामन्यामध्ये खूप सुंदर गोलंदाजी आणि फलंदाजी केली होती 26 धावा ठोकल्या होत्या त्यांनी तेच आदर्श आता खेळतायत बघूया फकीरा आता पुढचा चेंडू टाकतील आदर्शांना जिंकण्यासाठी 25 धावाचं आव्हान दिलंय चांगला चेंडू काही समजला नाही ऑफच्या टॅप करायचा प्रयत्न केला होता आदर्शाने की एक धाव काढू आणि स्ट्राईक देऊ त्याला परंतु तसं काही घडलं नाही आणि निर्धाव असा चेंडू परत पुन्हा एक सेम पाचवा असं चेंडू. पारितोषिक ठेवलेलं आहे. पाचवा 500 चेंडू रुपये रोख टाकतील रक्कम. आदर्शांना फकीरा आहे आणि कट लागलेला आहे बघूया चांगलं क्षेत्ररक्षण जर चेंडू सुटला असता तर नक्कीच चौकार गेला असता परंतु हा एकच धाव या एक धाव समाधान आदर्शांना संघाची धाव संख्या वाढते ती 14 छान अशी गोलंदाजी हा फकीरा करत आहे आपल्या संघासाठी. 500 रुपये फकीरा पुढच्या चेंडूवर तू विकेट घ्यायचास आणि 500 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक घेऊन जायचंस. तर पुढचा चेंडू हलक्या हाताने टॅप करण्याचा प्रयत्न परंतु गोलंदाज चतुर बघा खोलवर छान पद्धतीने अशी चेंडू गोलंदाजी होता. केलेली आहे. छान असा डॉट बॉल आपल्या संघासाठी रन वाचवलेले आहेत. तर 6 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज 11 धावा 6 चेंडू जर तरला क्रिकेटमध्ये जराही महत्व नाही परंतु कुणाला निवड करतात गोलंदाजीमध्ये आपण बघूया परंतु फलंदाज स्थिर 6 चेंडू 11 धावा. तसं बघायला गेलं तर फक्त 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 चेंडू पाल्यात आणि चेंडू बाहेर म्हणजे 12 धावा. 11 चेंडू म्हणजे 11 धावांची गरज आहे. 6 चेंडूंमध्ये म्हणजे एका षटकामध्ये 11 धावांची गरज आहे. जर पुढच्या 2 चेंडूमध्ये 2 षटकार पटकावले तर 1000 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक आयोजकांकडून श्री संतोष धस यांच्याकडून. बघा पैशांचा पाऊस पडतोय खाली पकडणारा पाहिजे तर बघा संघाचं पूर्ण खांद्यावर बार घेऊन गोलंदाजाला कोणाला निवड केली ती बघूया. 6 चेंडू 11 धावांची गरज असताना कुठला गोलंदाज आपल्या खांद्यावर 6 चेंडू घेऊन येते बघूया. आपल्या संघाची जबाबदारी पूर्ण खांद्यावर घेऊन गोलंदाज तयार. पुढचे तर 6 चेंडू
तर रोहितला त्यांनी खांद्यावर भार दिलेला आहे. पण बघूया स्ट्राईकला फलंदाज सूरज. तर बघूया सूरज कशी फलंदाजी करतो. 6 चेंडू 11 धावांची गरज. पहिला चेंडू हलक्या हाताने परंतु लांबी कमी उंची जास्त. परतावं लागेल सूरजला. पहिला चेंडू मध्ये पहिलाच गडी बाद करतोय तो म्हणजे सूरजला. पहिला फलंदाज 22चा 1 रन असा ऍड झालेला आहे संघाच्या धावसंख्येमध्ये. पुढच्या 4 चेंडूमध्ये 10 अशी धावसंख्या ही जिंकण्यासाठी रॉकी 11ला महत्वाची आहे. बघूया हा सामना पुढच्या 2 चेंडूमध्ये समाप्त होऊ शकतो किंवा पुढच्या 4 चेंडूमध्ये समाप्त होऊ नाही शकत. तर मॅच कडे पुन्हा बोलूयात. काय गोलंदाजी करतोय तो म्हणजेच रोहित यादव. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र. फलंदाजावर पुन्हा एकदा पुढचा चेंडू रोहित यांचा. खूपच बाहेर असलेला चेंडू. पंचांचे दोन्ही हात हवेत. चेंडू पुन्हा टाकावा लागेल. अवंतर धावेने धाव वाढते ती म्हणजेच धावसंख्या 15 वरती. काय गोलंदाजी करतोय रोहित. बांधून ठेवलंय, रोखून ठेवलंय फलंदाज. पुन्हा एकदा पुढचा चेंडू हुक करण्याचा चेंडू. परंतु चेंडू पडला. गर 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 स्विंग झाला आणि यष्टीरक्षकाकडे निर्धाव चेंडू. रोखून ठेवताय, बांधून ठेवताय. अजूनही 3 चेंडू 9 धाव्यांची गरज. बघूया पुन्हा पुढचा चेंडू पडला. चेंडू गेला. चेंडूला रीड केलं. काय गोलंदाजी करत होत साठी. परंतु अजूनही 2 चेंडू 3 धाव्यांची गरज. सामना एकदम अटीतटीचा. 2 चेंडूमध्ये संघाला जिंकण्यासाठी हव्यात 3 धावा. परंतु पुन्हा गोलंदाजी मार्कवर रोहित तयार. फलंदाज आहे तो म्हणजेच आदर्श. बघूया चेंडू पडतोय. चेंडू पडला. परंतु काहीतरी जिंकलेला आहे हा सामना. मी ऐकली सोरील्या डोली मुंबईच्या किनारी. अगं मारतीन कोली हानलन गोली ग चल जाऊ बाजारी. फेल होता परंतु त्याचा अचूक बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन कॅच पकडली. परंतु सामना जिंकलेला आहे. काय मॅच होते आणि काय झाली बघा. जर तरला क्रिकेट मध्ये जराही महत्व नाही आहे याचं तुम्ही नोंद करून घ्या. काय फलंदाजी केली यार आदर्शाने. सामना जिंकून दिलेला. उत्कृष्ट असा सामना झालेला आहे हा. रॉकी 11 या संघाने सामना जिंकलेला आहे.
रावण साम्राज्य चॅरिटेबल म्हटलं ट्रस्ट तर एक मोठं नाव मड गावाचं पातवाडी संघामधून खेळणारा एक मोठं नाव कर्णधार म्हणून आलेला ओमकार. बघूया फायनलचा सामना कसा रोमांचक सामना नक्कीच होईल. काय सामना झाला होता सेमीफायनलचा तसा नक्कीच तुम्हाला बघायला मिळेल फायनलचा सामना. फायनलचा सामना पातवाडी विरुद्ध रॉकी 11. काय रोमांचक सामना झाला परंतु कर्णधाराने फिकी करून घ्यायचे आहे. फायनलचा सामना उशीर करू नका. जर तुम्हाला जास्त ओव्हर खेळायचा असेल तर तुम्ही उशीर करू नका. आलेले मान्यवर प्रेक्षक वर्ग तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. रावण साम्राज्य चॅरिटेबल ट्रस्ट